गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 13व्या अध्यायाचा अभ्यास करतोय सध्या. तर 13व्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस मला असं वाटतं 17वा की 18वा श्लोक घेतला होता. 17वा घेतला होता. आपण आता 18वा घेऊया इथे. लेट अस स्टार्ट विथ दिस. ज्योतिषाम अपि तज्ज्योतिस् तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. याचा अर्थ हा आहे की ही इज द सोर्स ऑफ लाईट इन ऑल लुमिनस ऑब्जेक्ट्स. सगळ्या ज्या प्रकाशमान वस्तू आहेत त्याच्यामध्ये तो प्रकाशाचा स्रोत आहे. ही इज बियॉन्ड द डार्कनेस ऑफ मॅटर अँड इज अनमॅनिफेस्टेड. तो जे काही मॅटर म्हणजे जड पदार्थ, जड सृष्टी, त्याच्यातला जो तमस आहे तो त्याच्या पलीकडचा आहे आणि अनमॅनिफेस्टेड आहे. म्हणजे प्रकाशामधली ज्योती पण आहे आणि तमसामधला अंधार पण आहे आणि तो त्याच्या पलीकडे पण आहे. ही इज नॉलेज, ही इज द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज अँड ही इज द गोल ऑफ नॉलेज. म्हणजे ज्ञान किंवा ज्ञानाचा विषय आणि ज्ञानाचं ध्येय हे सगळं तेच आहे. ही इज सिच्युएटेड इन एव्हरीवन्स हार्ट. सगळ्यांच्या हृदयामध्ये तेच तत्व आहे. ब्रह्मतत्वाबद्दलच बोलणं सुरू आहे की इट इज नॉलेज इटसेल्फ. ते ज्ञानस्वरूप आहे, जाणण्यायोग्य आहे आणि ज्ञानाचं ध्येय पण आहे. जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे. जे अंधारास अंधार म्हणजे अंधाराला जे अंधार देतं आणि तेजाला जे तेज देतं. अंधाराचा अंधार आणि तेजाचं तेज, ज्ञानाचं ज्ञान आणि ते ज्ञेय सगळ्यांच्या हृदयात असतं. तर ते म्हणजे आपल्या स्वतःची जाणीव. दॅट इज व्हॉट इट इज. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात आपले बंधू किशोर कुलकर्णी? ब्रह्म प्रकाशमानांचा स्रोत अंधकार नसे त्यास ज्ञात. आता ह्याच्यामध्ये अंधकार नसे त्यास ज्ञात असं लिहिलंय आणि आपल्या विनोबांच्या ह्याच्यामध्ये अंधाराचा अंधार म्हणजे अंधार आहे हे आपल्याला आपल्या जाणीवेतच कळतं ना. आपल्या जाणीवेत प्रकाश आणि अंधार या दोन्ही गोष्टी कळतात. ज्ञान ज्ञानध्येय ज्ञेय असे भूतमात्रांच्या हृदयी वसे. ज्ञान ज्ञानध्येय आणि ज्ञेय ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे तेच आहे आणि भूतमात्रांच्या हृदयी वसे. एकच तत्व आहे ते. समस्ता प्रकाशा असे स्रोत तेच असे लंघुनी अंधकारासी साच. असे ज्ञान तेची तसे ज्ञेय तेच वसे अंतरा माझी भूतात तेच. सगळ्या भूतमात्रांच्या अंतरामध्ये ते एकच तत्व भरून राहिलेलं आहे आणि ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे जी आपली जाणीव आहे आपल्या स्वतःबद्दलची, तीच जाणीव सगळीकडे आहे कारण की आपल्याला त्या जाणीवेमध्येच सगळंच्या सगळं जाणवतंय. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. ज्योतिषामपि तज्ज्योतिस् तमसः परम उच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य विष्ठितम. विष्ठितम लिहिला त्याने, विष्ठितम पाहिजे ना. त्यालाच तेजाचंही तेज आणि अंधाराच्या पलीकडलं आहे असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणलं जाणारं ते तेच आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये तेच स्थित आहे. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे. जे ब्रह्म अग्नीला चेतवणारं आहे आणि चंद्राचं जीवन म्हणजे चंद्राला अमृत देणारं आहे व ज्या ब्रह्माच्या प्रकाशाने सूर्याचे डोळे पाहतात. सूर्याचे डोळे पाहतात म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे तो देखील ब्रह्मतत्वाच्या प्रकाशानेच प्रकाशिला जातो. जयाचेनी उजियेडे तारांगण उभळे महातेज सुरवाडे रहाटे जेणे. ज्याच्या उजेडाने तारे म्हणजे ताऱ्यांचे समुदाय प्रकाशले जातात आणि ज्याच्या तेजाने सूर्य सुखाने वावरतो.
जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, बुद्धीची जे बुद्धी, जीवाचा जीव. जे ब्रह्म आरंभाचा आरंभ आहे, वाढीची वाढ आहे, बुद्धीची बुद्धी आहे आणि जे जीवाचा जीव आहे. याचा अर्थ काय आहे की कुठल्याही गोष्टीचं जे तत्व आहे, कुठल्याही गोष्टीचा जो आत्मा आहे, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणजे आपल्याला समजा प्रकाश दिसत असला, प्रकाश आपल्याला कशामुळे दिसतोय? आपल्या डोळ्यांमुळे. पण आपल्या डोळ्यांमधला जो प्रकाश आहे, तो कशामुळे? आपल्या डोळ्यांमधली जी बघण्याची शक्ती आहे, ती शक्ती कशामुळे? तर ती शक्ती जी आहे ती ब्रह्मतत्वामुळे. ब्रह्मतत्व म्हणजे आपली स्वतःबद्दलची असलेली शुद्ध जाणीव, आपली स्वतःबद्दलची असलेली वेगळेपणाची भावना नाही. आपली स्वतःबद्दलची असणारी जी वेगळेपणाची भावना आहे ना, तिला आपण अहंकार म्हणू किंवा तिला आपण बुद्धी म्हणू. सो विथ अवर इंटेलेक्ट वी समहाव फील वी आर सेपरेट फ्रॉम एव्हरीथिंग अँड एव्हरीबडी एल्स. तर ती जी बुद्धी आहे, त्या बुद्धीला आपण अहंकार म्हणू. परंतु बुद्धीची बुद्धी म्हणजे काय की आपल्या बुद्धीला जी प्रकाशित करते, आपल्या बुद्धीला जी शक्ती मिळते, कुठून मिळते? आपल्यापासूनच मिळते ना. आपल्या मनाला देखील प्रकाश कुठून मिळतो? आपल्यापासूनच मिळतो. आपण असू तर आपलं मन आहे. आपण असू तर आपल्या मनातून इंद्रिय जगाचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे जर मीच नसेन तर मन नाही आहे, इंद्रिय नाही आहेत आणि इंद्रिय नसल्यामुळे जगाचा अनुभव नाही होत आहे. तर ह्याचा अर्थ हा आहे की मी मूलभूत आहे. मी म्हणजे माझी स्वतःची जाणीव स्वतःबद्दलची. आणि त्याच्यामध्ये वेगळेपणाची भावना जी आहे ना, ती अज्ञानामुळे आपल्या मनामध्ये तयार होत आहे की मी वेगळा आहे इतरांपेक्षा. आपल्याला जे वेगळेपण भासतं, ते वेगळेपण म्हणजे चुकीची कल्पना आहे. आपल्याला कारण आपल्या स्वतःच्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरं काही जाणवायला येतच नाही, अनुभवायला येतच नाही, नथिंग. आणि त्या जाणीवेमध्ये सगळं अनुभवायला येतं, सगळं जग. त्याच्यावर फोकस करा. आपण जर हे सगळं शब्दशः घेतलं, तर त्याच्याने आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन नाही होणार. परंतु आपल्या जाणीवेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर हे जे लिहिलं आहे, ते सगळंच्या सगळं आपल्याला अगदी स्पष्टपणे समजेल की कुठल्याही गोष्टीमधलं जे आधारभूत तत्व आहे, ते आधारभूत तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. ते म्हणजे माझाही आधार आहे. तेच मी आहे, हे कळायला पाहिजे. जे मनाचे मन, जे नेत्रांचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा. जे मनाचं मन आहे, जे डोळ्याचा डोळा आहे, जे कानाचं कान आहे आणि वाचेची वाचा आहे. म्हणजे जे सगळ्याचा आधार आहे, जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण जयाचेनी. जे प्राणाचं प्राण आहे, जे गतीची पाय आहे किंवा गतीचे पाय आहेत आणि ज्याच्यामुळे कर्माचं घडणं होतं. आकारू जेणे आकारे, विस्तारू जेणे विस्तारे, संहारू जेणे संहारे, पंडू कुमरा. अर्जुना, ज्याच्या योगाने आकार आकाराला येतो, ज्याच्या योगाने विस्तार विस्तारतो आणि ज्याच्या योगाने संहार नाश करतो. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊनी असे पाणी, तेजा दिवे लावणी, जेणे तेजे. जे पृथ्वीची पृथ्वी आहे, ज्या ब्रह्मरूपी पाण्याला पिऊन पाणी हे पाणीपणाने आहे, ज्याच्या तेजाने तेजास प्रकाश दिला जातो. जे वायूचा श्वासोच्छ्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाची आभासू आभासे जेणे. जे ब्रह्म वायूचा श्वासोच्छ्वास आहे. वायूचा श्वासोच्छ्वास, किती आश्चर्य आहे ना. आपल्याला असं वाटतं की वायू म्हणजेच आपला श्वासोच्छ्वास आहे, पण तसं नाही आहे. जे
वायूला देखील श्वासोच्छवास देतं. व ज्या ब्रह्मरूपी पोकळीत आकाश राहिलेला आहे, आकाशाची पोकळी ब्रह्माकाशात आहे असं म्हणायला हरकत नाही. हे राहू दे, हा सर्व जगदरूपी भास ज्याच्या योगाने भासतो, ब्रह्मतत्वाच्या योगानेच ह्या जगदरूपी विस्ताराचा आपल्याला भास होतो. किंबहुना पांडवा, जे आघवेची असे आघवा, जेथ नाही रिगावा द्वैत भावासी. फार काय सांगावं अर्जुना, जे सर्वांच्या ठिकाणी सर्व आहे आणि जिथे द्वैतपणाचा प्रवेश होत नाही. जे देखील याची सवे, दृश्य दृष्टा हे आघवे, एकवाट कालवे सामरस्ये. हे पाहिल्याबरोबर दृश्य म्हणजे जगत आणि पाहणारा म्हणजे द्रष्टा हे सर्व ऐक्यभावाने एक होऊन जातात. मी बघणारा द्रष्टा आणि बाहेर मला जे दिसतंय ते सगळं जग दृश्य हे जिथे एकत्र होतं, हे एकत्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभवच नाही येत ना. तुम्ही विचार करा बरं एकदा. आपण जर डोळे उघडले आणि त्या डोळ्यांमध्ये जर बाहेरच्या जगाचं प्रतिबिंब पडलं नाही, तर बाहेरचं जग आहे हे असं आपल्याला कळणारच नाही ना. तर बाहेरच्या जगताचं दृश्य जोपर्यंत माझ्यामध्ये एकरूप होत नाही, म्हणजे जोपर्यंत विषयाचा आणि इंद्रियाचा पूर्णपणे संयोग होत नाही, विषय आणि इंद्रिय यांचं अद्वैत होत नाही, तोपर्यंत अनुभवच नाही होत. तर मला सांगा की बाहेरचं जगत माझ्या इंद्रियापेक्षा किंवा माझ्या मनापेक्षा वेगळं आहे का? कारण की मला तर ते जेव्हा एकरूप झालं तेव्हाच अनुभव आला ना. नाही तर नाही येऊ शकत. अनलेस दी वर्ल्ड क्रिएट्स अन इम्प्रेशन in my eyes and through my eyes in my vision center, the world doesn't exist for me. तर आपण फक्त आपला विचार करायचा, आपल्या अनुभवाचा विचार करायचा, आपल्या रोजच्या अनुभवाचा विचार करायचा. पुस्तकात काय लिहिलंय ते ठीक आहे. पुस्तकात जे लिहिलंय ना त्या सगळ्या लिखाणातून आपल्याला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे की आपलं खरं स्वरूप काय आहे. ते ब्रह्मतत्व म्हणजे अभ्यास करण्याचा विषय नसून ते आपलंच खरं स्वरूप आहे. जर आपण त्याचा अभ्यास करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की आपणच ते आहोत. म्हणून तर आपण हे म्हणतो ना की आत्मसाक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन. हे का बरं म्हणतो? वी आर ट्राइंग टू रिअलाइज अवर ट्रू सेल्फ. अंटिल नाव वी हॅव बीन कन्फ्युज्ड व्हॉट अवर ट्रू सेल्फ इज. पहिलं कन्फ्युजन आहे की हा देह म्हणजे मी आहे. दुसरं कन्फ्युजन म्हणजे हा जीव म्हणजे मी आहे, जो आत्ता ह्या शरीरात आहे आणि हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणार. तो देहभाव आणि जीवबुद्धी किंवा देहबुद्धी आणि जीवभाव या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपल्या डोक्यात आहेत तोपर्यंत आपल्याला गीता अजूनपर्यंत कळलेलीच नाही. एक एक करत कळत जाईल. हे सगळं आपल्या डोक्यातलं जे काल्पनिक विश्व आहे ना, त्याचा नाश करण्यासाठी म्हणून गीता आहे. जैसे सरलिया लेख आख होती एक, तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी ये. ज्याप्रमाणे हिशोब करायचं संपल्यानंतर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात, म्हणजे अल्टिमेटली देर इज अ बॉटम लाईन, प्रॉफिट ऑर लॉस. त्याप्रमाणे साध्य साधनाधिक हे ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्यास येतात. ज्याप्रमाणे हिशोब करण्याचं संपल्यानंतर हिशोबातील निरनिराळ्या रकमा एक होतात. आफ्टर डुईंग ऑल द अकाउंटिंग, सगळ्यात शेवटी आपण काय करतो? एक गोळाबेरीज म्हणतो ना. तर एक फक्त अंक उरतो. अंक म्हणण्यापेक्षा एक आकडा उरतो. व्हॉट हॅव आय गेन्ड दिस इयर, व्हॉट हॅव आय अर्न दिस इयर, और व्हॉट हॅव आय लॉस दिस इयर ॲट द एंड ऑफ द इयर. तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर त्याच्यामध्ये काहीतरी ग्रोस इयरली इन्कम वगैरे अशा प्रकारचं एक शेवटी उत्तर येतं.
किंवा टोटल टॅक्सेबल इन्कम. मग त्या टोटल टॅक्सेबल इन्कमवर आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. तर त्या टॅक्सेबल इन्कममध्ये आपण काय काय मिळवलं आणि काय काय खर्च केलं याची गोळाबेरीज होते ना. सो यू अल्टिमेटली गेट वन नंबर. इन द सेम मॅनर आपण सगळ्या अनुभवांची जर गोळाबेरीज केली, आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याची सगळ्यांची गोळाबेरीज केली, तर काय उरेल? मी स्वतः. बिकॉज एव्हरीथिंग इज हॅपनिंग इन माय अवेअरनेस. इन दॅट अवेअरनेस बाहेरचं जग, माझी इंद्रिय, माझं मन, इतर लोक, हे सगळंच्या सगळं कन्व्हर्ज होतं. कारण की या सगळ्यांचा अनुभव मला माझ्या हात होतो. तर हे जर आपल्याला कळलं, हेच आपल्याला कित्येक दिवसापासून आपण शिकायचा प्रयत्न करतोय, नाही? अर्जुना जिये ठाई न सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे. अर्जुना, ज्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार चालत नाही, हे असो, जे ब्रह्म सर्वांच्या अंतःकरणात असतं, ते ब्रह्म म्हणजेच आपलं खरं स्वरूप आहे. अशा प्रकारे हा आपण श्लोक बघितला. त्या श्लोकामध्ये लिहिलं होतं की त्यालाच तेजाचंही तेज, अंधाराच्या पलीकडलं म्हणजे अंधाराचा अंधार असे ज्ञाते म्हणतात. ज्ञान तरी तेच आहे, ज्ञेय पण तेच आहे, ज्ञानाच्या योगाने जाणलं जाणारं तेही तेच आहे. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये तेच स्थित आहे. सो द सेम वन प्रिन्सिपल परव्हेड्स एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. आता ह्या 17व्या श्लोकाबद्दल किंवा 18व्या काही गीतांच्या ज्या व्हर्शन्स आहेत त्याच्यानुसार त्याच्याबद्दल तुम्हाला काही चिंतन करायचं आहे, बोलायचं आहे? यू फील लाईक सेईंग समथिंग? एकच तत्व सगळीकडे सगळीकडे व्यापलेलं आहे. ते तत्व आपल्यापेक्षा वेगळं नाही आहे. आपल्याला जर वाटलं की हे सगळं जग जे मला दिसतं हे माझ्यापेक्षा वेगळं आहे, असं वाटेल खरं, परंतु त्याचा अनुभव मला माझ्या हातच होतोय. दॅट इज द ट्रूथ. पुढचा श्लोक बघू. लेट्स सी व्हॉट द नेक्स्ट श्लोक हॅज टू से. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावो मद्भावायोपपद्यते. हे आपण देवनागरीमध्ये आहे म्हणून वाचतो खरं, पण आपल्याला काही कळत नाही. म्हणजे मला तर काहीच कळत नाही. दस द फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे द बॉडी, नॉलेज अँड द नोएबल हॅव बीन समरली डिस्क्राईब बाय मी. आता हे मी सगळ्यांचं तुला वर्णन करून सांगितलं. ओनली माय डिव्होटीज कॅन अंडरस्टँड दिस थरली अँड दस अटेन टू माय नेचर. जे माझे भक्त आहेत ना त्यांनाच फक्त हे कळू शकतं, बाकींना कळणार नाही. याच्यानंतरच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, जे अंधारास अंधार तेजासे तेज बोलिले. हे आपण आता पाहिलं ना. त्याच्यानंतर संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसेची हे, जाणूनी भक्त जो माझा माझे सायुज्य मेळवी. असा जो जाणतो ह्या तिन्ही गोष्टींना, तो माझा भक्त जो आहे तो माझं सायुज्य मिळवतो, म्हणजे तो माझ्या जवळ येऊन राहतो. किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? ते म्हणतात, नेक्स्ट श्लोक, क्षेत्र व ज्ञान म्हणजे काय, वर्णिले संक्षिप्त तसेच ज्ञेय, हे जाणोनी माझा भक्त विलीन माझ्या भावात. क्षेत्र आणि ज्ञान म्हणजे काय हे मी तुला संक्षेपात वर्णन करून सांगितलं. हे जाणल्यानंतर माझा जो भक्त असतो तो माझ्या भावामध्ये विलीन होतो. असे वर्णिले क्षेत्र ज्ञानासी पार्थ, व ज्ञेयासी केले हि तैसेची स्पष्ट, परियासी जाणू शके फक्त भक्त, मला ते मिळोनीही होतील मुक्त. अशा प्रकारे क्षेत्र आणि ज्ञान हे जे ओळखतात ते माझे जे भक्त आहेत ते मला मिळून आणि मुक्त होतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की याप्रमाणे क्षेत्र तसंच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली.
हे सर्व जाणून माझा भक्त मत स्वरूप होतो. एवम तुझ पुढा आदी क्षेत्र सुहाडा दाविले फाडोवाळा विवंचुनी. हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवलं. तैसेसी क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी ते ज्ञानही किरीटी सांगितले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्याला दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितलं. तुला जसं समजेल तसं समजावून सांगायचा प्रयत्न केला. अज्ञाना ही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचंही वर्णन केलं. ज्ञान म्हणजे काय तेही सांगितलं आणि अज्ञान म्हणजे काय तेही सांगितलं. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरूपिले उघडे नेय पैगा. आणि अर्जुना, आत्ताच विचाराच्या विस्ताराने नेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितलं. विचाराच्या विस्ताराने ज्ञेय म्हणजे दी ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज, हे ते मूर्तिमंत स्पष्ट करून तो आम्ही सांगितलं. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत सिद्धी भावना माझी आ येती. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून घे. हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात. देहादी परिग्रही संन्यासू करून याजी जीवू माझ्या ठाई वृत्तिको केला. ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून, देहादी परिग्रहाचा त्याग करून म्हणजे म्हणजे आपला देह हा देखील आपला आहे असं मानलेलं नाहीये. परिग्रह म्हणजे टू कलेक्ट, टू गॅदर. तर त्याचा त्याग केला म्हणजे आपण देहाचा परिग्रह केला म्हणजे की या देहामध्ये जे काही आहे ते आपण जमा करून ठेवलेलं ना. देहामध्ये जी पंचमहाभूत आहेत ती पंचमहाभूत आपण आपली आहेत किंवा आपणच ती आहोत असं आपण समजतो. याला म्हणून आपण परिग्रह. त्याचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला. सो ही केम ॲज ए वतनदार टू मी. वतनदार म्हणजे ॲज ए स्लेव्ह समजा तुम्ही. ओके. तर अशा प्रकारे आपल्या देहबुद्धीचा त्याग करून आपण कृष्णाच्या चरणी लीन होणं हे ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे किंवा आपण तसं करावं असं ज्ञानदेवांना वाटतं. ते माते किरीटी हेची जाणवनिया शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती. अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून आणि आपल्या मोबदल्यात मला घेऊन मद्रूपच होतात. म्हणजे ते स्वतःचं समर्पण करतात, पूर्णपणे स्वतःला विलीन करतात आणि काय मिळतात त्यांना? काय मिळतं? त्यांना कृष्ण मिळतो. म्हणजे काय की त्यांना त्यांच्या स्वरूपाची जाणीव होते. मद्रूपच होतात. मद्रूपच होतात म्हणजे काय की आपलं जे खरं स्वरूप आहे ते आणि कृष्णाचं स्वरूप जे एक आहे त्या एका स्वरूपामध्ये आपण स्थित होतो. मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी रचिली आम्ही. अर्जुना, मीच होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असं समज आणि इतर मद्रूप होण्याच्या प्रकारापेक्षा हा सोपा प्रकार आम्ही तयार केला आहे. सो आय हॅव टोल्ड यू दिस in such a simple language that you will come and merge with me without having to unnecessarily go through a lot of mental torture or intellectual torture. खूप जास्त वेद उपनिषद वगैरे वाचण्यापेक्षा भक्तीच्या मार्गातनं तू माझ्याकडे ये आणि तू मद्रूप हो. कडा पायरी की जे निराळी माचू बांधीजे अथावी सुईजे तरी जैशी. डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात आणि आकाशाच्या पोकळीत वर जाण्यास जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव घालावी, तसं काय आहे? एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझी हा मनोधर्मा मिळेल ना. सहज विचार करून पाहिलं तर सर्वच आत्मा आहे. हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता. म्हणजे जर तुला पहिले सांगितलं असतं की अरे बाबा तूच ब्रह्म आहे, तूच हे सगळीकडे राहणारं तत्व आहेस, तर तुला ते पचलं नसतं. यू वुड नॉट हॅव बीन एबल टू डायजेस्ट इट. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझी ये प्रज्ञे. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने
एकच सभराभरीत भरलेलं जे परब्रह्म ते आम्ही चार प्रकारचं केलं. तुझ्या बुद्धीला जेवढं झेपेल तेवढंच तुला सांगण्याचा प्रयत्न केला. पै बाळ जे जेव विजे ते घासो विसा ठाई कीजे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. मुलाला जेव्हा जेवायला घालायचं असतं तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो. त्याप्रमाणे एकच परब्रह्म चार प्रकारच्या निमित्ताने तुला सांगितलं. एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणवनी तुझे. म्हणजे आपल्याला भगवंतांनी क्षेत्र काय सांगितलं, ज्ञान म्हणजे काय सांगितलं, एक ज्ञेय म्हणजे काय ते सांगितलं आणि एक अज्ञान म्हणजे काय ते पण सांगितलं. अशा प्रकारे याचे चार भाग केले. आणि ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्राव तुझा हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आणि अर्जुना असं सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. आता चौथाई न करू एकही म्हणून न सरू आत्मा नात्मया धरू सरिसा पाडू. आता त्या ब्रह्माचे चार ठिकाणी विभाग नाही करणार आणि सर्व ब्रह्म एक आहे असं करून संपणार नाही. तर आत्मा आणि अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. म्हणजे एकाच ब्रह्माचे आत्मा पुरुष आणि अनात्मा प्रकृती असे सारखे भाग करून सांगू. परी तुवा येतुले करावे मागो ते आम्हा द्यावे जे कानची नाव ठेवावे आपण पैगा. परंतु तू एवढं मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिलं पाहिजे. ते मागणं हे आहे की तू आपल्या स्वतःच्या कानाचं नाव ठेव. तू आपल्या स्वतःलाच म्हणजे स्वतःच कानाचं नाव ठेव. म्हणजे इंद्रियांचे व्यापार बंद करून फक्त ऐकण्याचं काम चालू राहू दे. म्हणजे तू स्वतः तुझा सगळा जो प्राण आहे, सगळी जी शक्ती आहे ती सगळी कानामध्ये एकवटून आण आणि मी पूर्ण कान झालेलो आहे आणि हे सगळं ऐकतो आहे. सो आय हॅव मायसेल्फ बिकम द इयर अँड आय एम लिसनिंग टू दिस होल डिस्कोर्स. अशा प्रकारे तू इंद्रियांचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचं काम चालू राहू दे. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांचितू झाला तेथ देवो म्हणती भला उत्तम ना. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या रंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले तू चांगला आहेस पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. सो डोंट गेट टू एक्साइटेड. ही गॉट गुज बम्प्स. तेव्हा देवाने त्याला सांगितलं की बाबा तू हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. ऐसे नीतो येता वेगू धरुनी म्हणे श्रीरंगू प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो तो आता ऐक. जे कसं क्षेत्र क्षेत्रज्ञ त्यानंतर ज्ञेय ज्ञान अज्ञान ह्या सगळ्या विषयांबद्दल भगवंतांनी 2 3 4 भागांमध्ये सांगितलं. आता ते वेगळ्या प्रकारे तीच गोष्ट समजून सांगणार आहे. प्रकृती आणि पुरुष तर त्याची ही सगळी इंट्रोडक्शन होती. त्याबद्दल काही बोलायचंय नाही तर पुढचा श्लोक घेऊ. प्रकृतीं पुरुषंचैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. ह्या श्लोकाचा अर्थ प्रभुपाद काय सांगतात बघा. ते म्हणतात की मटेरियल नेचर म्हणजे प्रकृती अँड द लिव्हिंग एंटिटीज म्हणजे पुरुष शुड बी अंडरस्टूड टू बी बिगिनिंगलेस. म्हणजे ही सांख्य फिलॉसॉफी. सांख्य फिलॉसॉफीमध्ये प्रकृती आणि पुरुष हे जे दोन भाग आहेत हे अनादी काळापासून चालत आलेले आहेत आणि अनंत काळापर्यंत चालतील. सो बोथ प्रकृती अँड पुरुष आर गिव्हन सेम इम्पॉर्टन्स इन सांख्य. Their transformations and the modes of matter are products of material nature. सत्व रज तम हे जे 3 गुण आहेत ना हे 3 देखील प्रकृतीपासूनच तयार झालेले आहेत.
प्रकृती पुरुषाची ही जोडी जाण अनादितू, प्रकृतीपासूनी होती विकार गुण सर्वही. प्रकृती पुरुषाची ही जोडी जी आहे ती अनादी आहे. इट हॅज नो बिगिनिंग. प्रकृतीपासून होती विकार गुण सर्व. ही प्रकृतीपासूनच सगळे विकार होतात आणि गुण देखील तयार होतात. यासाठी किशोरजी काय म्हणतात, उभय पुरुष व प्रकृती जाण अनादी असती, परी विकार व गुण प्रकृतीपासून उत्पन्न. पुरुष आणि प्रकृती अनादी आहे, परंतु हे जे विकार आणि गुण आहेत हे प्रकृतीपासून उत्पन्न होतात. नसे आदी ही प्रकृती पुरुषासी, अनादी असे जाण पार्था तयासी. शरीरी विकारा गुणा संभवावे, असे कार्य ते प्रकृतीचे असावे. ही जी प्रकृती आहे ती प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी काळापासून चालत आलेले आहेत. शरीरी विकारा गुणा संभवावे, आपल्या शरीरामध्ये विकार होतात, गुणांमुळे होतात, आणि हे जे सगळं कार्य आहे ते प्रकृतीमुळे घडतं. त्याच्यासाठी ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. प्रकृती आणि पुरुष दोन्ही अनादी आहेत असं जाण. देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी सर्व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असं जाण. जया मार्गा ते जगी, सांख्य म्हणती योगी, जयाची भाटी वेलागी, मी कपिल जाहलो. हे पहा, कपिल मुनींनी सांख्य योग सगळं आपल्याला सांगितलं आणि शिकवलं ना. दॅट एंटायर सांख्यशास्त्र, सांख्य दर्शनशास्त्र हॅज बीन प्रॉपगेटेड बाय कपिल मुनी. या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असं म्हणतात, आणि ज्या सांख्य मार्गाचं महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, म्हणजे भगवान हिमसेल्फ बिकेम कपिल मुनी अँड टोल्ड एव्हरीबडी अबाउट सांख्यशास्त्र. तो आईक निर्दोखू, प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदी पुरुखू अर्जुन ते. तो प्रकृती पुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक, असं आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. तरी पुरुष अनादी आधी आणि त्याची लागोनी प्रकृती, संसारीसी दिवो-राती दोन्ही जैसी. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी म्हणजे चिकटलेली आहेत, त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती म्हणजे त्यावेळेपासूनच अनादीच आहे. का रूप नोहे वाया, परी रूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीराला ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जडवलेलीच असते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वी कणीस हे असार भूस आणि साररूप दाणे यांच्यासह वाढतं. दाणे येण्याच्या पूर्वी कणीस हे असारभूस आणि साररूप दाणे यांच्या सकट वाढतं. त्याप्रमाणे शरीर आणि शरीराची सावली हे दोन्ही एकत्रच असतात. याचा अर्थ काय माहिती आहे का, की प्रकृती जी आहे ना ती पुरुषाचं प्रतिबिंब आहे, फक्त पुरुषाची सावली आहे. तैसी जाण जवटे, दोन्ही ये एकवटे, प्रकृती पुरुष प्रगटे अनादी सिद्धे. त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेलं आणि एकमेकात मिसळलेलं हे प्रकृती पुरुष हे जुळ्यासारखे आहेत असं समज. हे प्रकृती पुरुष जे आहेत ना, जे अगदी जुळ्यासारखे आहेत, कारण की एकाच वेळी जन्माला आले. पै क्षेत्र येणे नावे, जे सांगितले आघवे, तेची येथ जाणावे प्रकृती हे गा. अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितलं तेच इथेही प्रकृती आहे असं समजायचं. आणि क्षेत्रज्ञ ऐसे, जया ते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घी. तर ज्याला तो क्षेत्र म्हणून जाणतो, म्हणजे जो क्षेत्रज्ञ आहे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई. आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं तोच पुरुष आहे असं समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. ये आनाने नावे,
परी निरूप्य आननो हे लक्षण न चुकावे. पुढत पुढती, याला ही निरनिराळी नावं आहेत, परंतु ज्याच्याविषयी निरूपण करायचं ते वेगळं नाही. हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. तरी केवळ जे सत्ता, तो पुरुष गा पंडसुता. प्रकृती ते समजता क्रिया नाम. अर्जुना, केवळ सत्ता म्हणजे सदत्व, तिला पुरुष असं नाव आहे. आणि संपूर्ण म्हणजे क्रियेला प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय. सत्वादी म्हणजे सत्व, रज आणि तम, ह्या तिन्ही गुण त्याच्या पलीकडे काय बा, हा आघवाची मेळावा, प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माची या. हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झालेला आहे असं समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू म्हणजे कारण आहे. कार्यकारण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते. पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु रुच्यते. ह्याचं ट्रान्सलेशन काय बघूया. ह्याचं ट्रान्सलेशन असं आहे की नेचर इज सेड टू बी द कॉज ऑफ ऑल मटेरियल कॉजेस अँड इफेक्ट्स, व्हेअर ॲज द लिव्हिंग एंटिटी इज द कॉज ऑफ द व्हेरियस सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट्स इन द वर्ल्ड. त्याच्यामध्ये प्रकृती जी आहे तिची सगळी कारणं, म्हणजे ते प्रकृती हे कारण आहे सगळ्या मटेरियल कॉजेस आणि इफेक्टसाठी. म्हणजे जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी आपल्याला दिसत आहे त्याच्यासाठी प्रकृती हे मूळ कारण आहे. व्हेअर ॲज द लिव्हिंग एंटिटी इज द कॉज ऑफ द व्हेरियस सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट्स इन धिस वर्ल्ड. द लिव्हिंग एंटिटी म्हणजे पुरुष, दॅट इज द कॉज ऑफ व्हेरियस सफरिंग्स अँड एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट और सफरिंग डज नॉट हॅपन इन द प्रकृती, इट हॅपन्स इन द पुरुष. म्हणजे कसं की मी आनंद घेऊ शकतो, परंतु माझं शरीर, मी जर नसलो त्या शरीरामध्ये तर आनंद नाही घेऊ शकणार. म्हणजे हा देवा जेव्हा देहांत होईल तेव्हा तर हा देह असाच ठेवला जाईल ना चितेवर. तेव्हा आपल्याला काही एन्जॉयमेंट आणि सफरिंग नाही होणार. एन्जॉयमेंट अँड सफरिंग हॅपन्स ओनली बिकॉज दॅट पुरुष इज देअर. पुरुष म्हणजे माझी स्वतःबद्दलची जाणीव. तोपर्यंत आपल्याला नाही होणार काही सेन्सेशन. प्रकृती पुरुषाची ही जोडी जाण अनादी तू, प्रकृती पासूनी होती विकार गुण सर्व ही. इथपर्यंत आपण आलो का? हा, करेक्ट. इथपर्यंत आलो की. त्याच्यानंतर आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात. सृष्टीचा हेतू असे प्रकृती, कार्यकारण संबंधापाठी, सुखदुःख भोगा कारण तो पुरुष असे जाण. घडे कार्य ते प्रकृतीच्या मुळेची, असे प्रकृती हेतू कार्या तसेची. सुखा भोगणे की कधी तेची क्लेश, तया हेत तो जाण पार्था पुरुष. घडे कार्य ते प्रकृतीच्या मुळेची, प्रकृतीच्या मुळे हे सगळं घडतं. असे प्रकृती हेतू कार्यात असेची, कार्याचा हेतू जे आहे ते देखील प्रकृतीचा आहे. सुखा भोगणे की कधी तेची क्लेश, जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा आपल्याला क्लेश होतो कधी कधी, किंवा कधी कधी सुख भोगतो आपण. तया हेत तो जाण पार्था पुरुष, त्याचा जो हेतू आहे तो आहे पुरुष. तर द डुअर, द एक्सपिरियन्सर इज द पुरुष. लेट्स सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य हे मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया. कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झाली असते तो पदार्थ इच्छित वस्तू, आणि कर्तृत्व म्हणजे इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगाला मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया.
ह्या सर्वांना मूळ प्रकृती आहे असं म्हणतात आणि सुखदुःखांच्या भोगाला कारण पुरुष आहे असं म्हणतात. आपल्याला असं वाटतं की सुख मिळावं म्हणून आपण काहीतरी कर्म करतो, काहीतरी कार्य करतो. तर हे कार्य जे आहे हे प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडतं. आपल्या मनामध्ये कितीही काही इच्छा असते तसं ती इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत तशा प्रकारचं कार्य प्रकृतीच्या नियमांना धरून अनुसरून जर असलं तर ते होतं, घडतं आणि मग त्याचं आपल्याला सुख किंवा दुःख होतं. ते इथं इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकाराचे साधी मग तिया लाविती वेधी कारणाच्या. तिथे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकाराला उत्पन्न करतात. अहंकाराला म्हणजे आय द डुअर. आणि मग इच्छा आणि बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. मन आणि बुद्धी म्हणजे इच्छा आणि बुद्धी ह्या आपल्या जीवाला आपण जो स्वतःला जीव मानतो किंवा जो कर्ता मानतो त्याच्या कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. आपल्या मनामध्ये लहानपणापासून आतापर्यंत आहे ना की आपल्याला ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे. तर अशी वस्तूंची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण करते प्रकृती. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा. ज्याच्या प्राप्तीचा मनाला चटका लागला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवायचं, अर्जुना या बाह्य प्रयत्नाला कार्य असं म्हणतात. सो नाव ही इज डिफायनिंग व्हॉट इज कार्य. कार्य म्हणजे काय आहे की आपल्याला ज्याची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी करू, सम काइंड ऑफ जुगाड. जे शारीरिक क्रियेचं सूत्र हातात धरून हलवायचं म्हणजे हे खूप अशी उच्च मराठी आहे. आपल्याला एखादी इच्छा झाली की आपण काहीतरी करतो, जे आपण करतो त्याला कार्य म्हणतात. आणि इच्छा मदाच्या धावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा. आणि मदाच्या म्हणजे धुंदीच्या आश्रयाने जीवाला झालेली इच्छा मनाला जिधावते आणि नंतर ते मन इंद्रियांकडनं इच्छित करवून घेतं. इच्छेने उत्तेजित झालेल्या इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असं म्हणतात. म्हणजे कसं की माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आता हा गीतेचा क्लास करायचा. तर मी काय केलं, मी हे लॅपटॉप उघडलं, मी ह्याच्यातल्या सगळ्या त्या फाईल्स उघडल्या. हे सगळं जे केलं हे कर्तृत्व होतं. कशा करता? टू गेट रेडी फॉर द चिंतन. आत्ताच्या अनुभवात सांगायचं म्हणून मी तुम्हाला ह्याचं उदाहरण दिलं. हे उदाहरण तुम्हाला पुस्तकात नाही सापडणार कारण की हे पुस्तकात नाहीच आहे. पुस्तक लिहिलं तेव्हा लॅपटॉप कुठे होतं? देअर वॉज नो लॅपटॉप. सो हे कर्तृत्व जे आहे ते हे आहे की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न होणार. तर तुमच्या दृष्टीने म्हणायचं तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपण हा गीतेचा क्लास अटेंड करायचा. मग तुम्ही काय केलं? तुम्ही तुमचा डिव्हाइस उघडला, त्याच्यामध्ये झूममध्ये लॉग इन केलं आणि मग आता तुम्ही ऐकताय जे काय ऐकताय ते. सो दॅट इज तुमचं कर्तृत्व. इट इज दॅट सिम्पल. म्हणजे असं खूप पुस्तकातलं समजा आपण बघितलं ना तर आपल्याला खूप हे किचकट वाटतं. अरे हा काय विषय आहे? सो इफ यू कनेक्ट दॅट विथ युअर एव्हरीडे एक्सपिरियन्स, एव्हरीडे एक्सपिरियन्स म्हणजे आत्ताचा अनुभव त्याच्यासोबत आपण त्याला कनेक्ट केला. म्हणून तीही या जाणा म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. आणि म्हणूनच ह्या तिन्ही कारण कर्तृत्व आणि कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असं समज. हे असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. आपल्याला हा एक श्लोक खूप चांगला आठवतो आणि आपण अनेक वेळा तो रिपीट केलाय. कुठला आहे? प्रकृतेर क्रियमाणानी गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. प्रकृतीमध्ये गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या इंटरॅक्शनमुळे सगळ्या प्रकारची कार्य प्रकृतीमध्ये घडतात. आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते करतोय. प्रकृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्याच्या सगळ्या प्रकृतीच्या आणि गुणांच्या नियमानुसार घडतात. समजा पाणी समुद्रात असेल तर ते उन्हाळ्यात वाफ बनतं आणि ह्या डोंगरावर पडतं. आणि मग डोंगरावर पडलं की तिकडनं ते सगळं वाहत 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 नदीमधनं ते समुद्रापर्यंत जातं. कशामुळे घडलंय? प्रकृतीच्या नियमांप्रमाणे. हॅपन बिकॉज ऑफ नॅचरल लॉ. नॅचरल लॉ इज सॅक्रोसॅक्ट. नॅचरल लॉ इज अल्टिमेट.
प्रकृतीमध्ये घडणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या प्रक्रिया प्रकृतीच्या नियमानुसार, बाय नॅचरल लॉ, त्या घडतात. आपण स्वतः असं मानतो की हे मी केलं. म्हणजे बघा की माझ्या मनामध्ये मला जर समजा तहान लागली, तर तहान लागली तर ती प्रकृतीच्या नियमांप्रमाणे लागली. म्हणजे काय की आज मी सकाळी जे काही खाल्लं ना त्याच्यामध्ये मीठ भरपूर होतं. सो आय हॅड अ होल प्लॅटर ऑफ फ्रूट. पण त्याच्यानंतर मी जे दुधी भोपळा आणि मुगाचे स्प्राउट्स, मोड आलेले मूग, ह्याची जी भाजी होती, त्या भाजीमध्ये मीठ होतं, कारण की तिथं तशी आपण खाणं कठीण आहे. ते शिजवल्यानंतर एखादी वस्तू शिजवली ना की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ वगैरे टाकावंच लागतं, अदरवाईज ती जात नाही खाली. तुम्ही जर मीठ खाल्लं रे खाल्लं की तुम्हाला पाणी प्यावं लागतंच. ज्या दिवशी मी मीठ अजिबात खात नाही आणि फक्त फळं खातो ना त्या दिवशी मला पाणी नाही प्यावं लागत. तर तुम्हाला जर असं दिसलं की मी हे पाणी पितोय त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की मी त्या दिवशी मीठ खाल्लंय. बिकॉज सॉल्ट इज हायग्रोस्कोपिक. मीठ जे आहे ना ते पाणी शोषून घेतं. असं मी नाही सांगत, असं प्रकृतीचा नियम आहे. मग ते मीठ खायचं किंवा नाही हे माझ्यावर अवलंबून आहे. त्या कर्माचा अधिकार माझा आहे की वेदर आय शुड ईट सॉल्टी फूड ऑर नॉट. पण ते खाल्ल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे, कर्माचं फळ काय की शरीरामध्ये तहान 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 होईल. मग काय, मग पाणी प्यावं लागेल. आता मला पाणी प्यायची गरज निर्माण झाली ना, तर मग काय केलं मी की माझ्या डोक्यात इच्छा निर्माण झाली, ती माझ्या प्राणामध्ये, म्हणजे तहान आणि भूक ही जी असते ना, ही आपल्या प्राणमय कोशामध्ये लागते. तर त्यांनी मला सिग्नल दिला की तुला तहान लागली आहे, म्हणजे शरीराला तहान लागली. तर मनामध्ये तो सिग्नल गेला. त्याच्यानंतर मनातून हा सिग्नल हाताकडे गेला की आता ही बाजूला ठेवली पाण्याची बाटली, ती उचला आणि ती तोंडाला लावा. तर त्या सिग्नलनुसार हा हात हल्ला, त्यांनी ही बाटली उचलली आणि तोंडाला लावली आणि पाणी प्यायला गेलं आणि मग तहान शमली. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमानुसार घडल्या ना. म्हणजे आत्ताचा अनुभव तुम्हाला सांगितला. मग ह्याच्यामध्ये अहंकार विमूढात्मा करता हमेती म्हणते म्हणायची काय गरज. या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमांप्रमाणे घडल्या. आणि नंतर ते पाणी प्यायल्यानंतर मला बरं पण वाटलं, म्हणजे शरीराला बरं वाटलं, प्राण शांत झाले. सो व्हेर इज धिस ब्लेसेड आय, धिस बडी, जीव, व्हेर इज ही इज मियरली इमॅजिनिंग टू बी द डुअर. नो नो नो, प्रकृती इज मेकिंग यू डू दीज थिंग्स बडी. तर हा जो अहंकार विमूढात्मा आहे ना, हा काल्पनिक आहे. पण तो काल्पनिक म्हणजे मी आहे असं मला वाटतं. तर जोपर्यंत मला ते वाटतं तोपर्यंत त्या काल्पनिक बडीला, त्या मीला साधना करणं आवश्यक आहे. पण ज्या क्षणी हे कळतं की हा जो साधना करणारा होता बडी, जीव, ही वॉज ओनली अन अपिअरन्स. थिंग्स वर हॅपनिंग टू दॅट बडी असं त्याला वाटत होतं, पण नथिंग नथिंग वॉज हॅपनिंग टू हिम. थिंग्स वर हॅपनिंग अकॉर्डिंग टू नॅचरल लॉ. परंतु त्याला असं वाटत होतं की हे मी करतो. मला तहान लागली, मी ही पाण्याची बाटली उचलली, मी ती तोंडाला लावली, मी पाणी प्यायलो, माझी तहान भागली. हा जो मी आहे ना, मी 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 मी, दॅट इज द बिग गोरिला इन द रूम. त्याला आपल्याला समाव नष्ट करायचं, कारण की हा काल्पनिक आहे. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या प्रकृती या नियमांप्रमाणे घडतात. आपल्याला उगीचच्या उगीच मी हे करतोय वगैरे असा अहंकार असण्याची काही गरज नाही. आणि एस्पेशली मी गीतेचा क्लास शिकवतोय असं जेव्हा माझ्या डोक्यात शिरेल, तेव्हा हा गीतेचा क्लास पूर्णपणे फ्लॉप होईल, फ्लॉप. मी गीतेचा क्लास शिकवत नाहीये. हा जो साधक आहे, म्हणजे विक्रम पत्रके नावाचा साधक आहे, तो गीतेचा अभ्यास करतोय. परंतु हा साधक काल्पनिक आहे आणि जी खरी चेतना आहे ती माझ्या रूपाने फक्त प्रगट होते. तीच चेतना तुमच्या रूपाने सहसाधक किंवा श्रोते
या रूपाने प्रगट होते. इट्स द सेम कॉन्शियसनेस, इट्स द सेम अवेअरनेस दॅट परवेड्स एव्हरीथिंग. आय डोंट नीड टू गेट आयडेंटिफाईड विथ माय टायनी लिटल लिमिटेड कॉन्शियसनेस. नो, असं नाही करायचं आपल्याला. एवं तिही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होये परिजया गुणावाडे त्राये त्याची सारिखी. ह्याप्रमाणे या तिघांच्या समुदायाला प्रकृती कर्मरूप होते, परंतु ज्या गुणांचं आधिक्य होईल त्यासारखी ती बनते. या तिघांच्या समुदायाला प्रकृती कर्मरूप होते. हे जे कर्म आपण करतो ना, किंवा कर्म जे आपल्याकडनं घडतं, ज्या गुणांचं आधिक्य होईल त्याप्रमाणे ती बनते, त्यासारखी ती बनते. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणजे, रजोगुणे निपजे मध्यम ते. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावं, आणि जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होतं ते मध्यम जाणावं. जे का केवळ तमे होती जी कर्मे निषिद्धे अधमे जाणतीये. आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे शास्त्राविरुद्ध आणि निकृष्ट प्रतीची समजावीत. आता आपल्या मनामध्ये समजा अशी इच्छा उत्पन्न झाली की आपण या गीतेचा अभ्यास करावा, आणि आपण गीतेचा अभ्यास करण्यासाठी जे काही कर्म असेल ते कर्म केलं, तर ते कर्म सत्वगुणाचं आधिक्य आहे म्हणून झालं असं आपण समजायला पाहिजे. हा गीतेचा अभ्यास मी करतो, किंवा मी लोकांना गीता शिकवतो, आणि तुमच्यापैकी तुम्ही लोक गीतेचा अभ्यास करता, गीता शिकता, म्हणून मी इतरांपेक्षा श्रेष्ठ, इतर लोकांनी माझं कौतुक करावं वगैरे, अशा प्रकारची जर इच्छा आपल्या मनामध्ये असली तर तो रजोगुण झाला. बिकॉज वी आर ट्राइंग टू अचीव समथिंग आउट ऑफ द कर्म वी आर अंडरटेकिंग. जर आपली सात्विक इच्छा असली की ह्याच्याबद्दल मला फक्त शिकायचं आहे, याच्याऐवजी जर मी हे शिकतोय त्यामुळे मी इतरांपेक्षा चांगला आहे, इतर लोकांना ह्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही, पण मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आय 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 आय, हे जर असेल, किंवा हे केल्यामुळे जर माझी प्रसिद्धी व्हावी असं मला वाटत असेल, तर तो रजोगुण आहे. आणि समजा हे केल्यामुळे माझ्याकडे खूप वस्तू जमा होतील, किंवा लोक मला दान देतील, अशा प्रकारची जर इच्छा असली, आणि इफ आय डू दिस ॲज अ बिझनेस, असं जर झालं तर दॅट विल बी तमोगुण. म्हणजे ह्याच्या माध्यमातून समजा मी जड वस्तू जमा केल्या, इफ आय कलेक्ट थिंग्स बिकॉज ऑफ दिस, म्हणजे काय की अजूनपर्यंत माझ्या डोक्यातून वस्तूंबद्दलचं महात्म्य गेलेलं नाहीये. हा आत्ताचा जो आपला अनुभव आहे ना, त्यालाच आपण सत्व रज तम कसं बघू शकतो हे मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला. आपल्याला खूप जास्त, अगेन आता हे उदाहरण तुम्हाला पुस्तकात कुठे मिळेल, हे मलाही माहिती नव्हतं, आत्ता ते सुचलं म्हणून ते बोललं गेलं. अशी असते भगवंताची कृपा, है ना. ऐसेनी संता संते कर्मे प्रकृती स्तव होते तयापासोनी निर्वाळते सुख दुःख गा. अरे, ह्याप्रमाणे बरी वाईट कर्म प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मापासून जे उत्पन्न होतं ते सुख दुःख होय. त्या कर्मापासून जे उत्पन्न होतं ते सुख दुःख होय. आता समजा सत्वगुणावर आधारित समजा हा सगळा कार्यक्रम असला, तर हा कार्यक्रम होत असतानाच आनंद होईल. रजोगुणावर आधारित जर हा कार्यक्रम असला तर काय होईल, की मी आता हे इतकं चांगलं प्रवचन केलं, मग तुम्ही ते ऐकलं, आणि मग तुम्ही म्हटलं की दादा किती छान झालं प्रवचन, आणि ते म्हटल्यानंतर मला बरं वाटलं, तर हे रजोगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे आय एम डुईंग दिस थिंग टू अचीव सम रिझल्ट आउट ऑफ इट, हा रजोगुण आहे. आणि मग ते जर साध्य झालं तर मग मला हा हा किती छान झालं, आणि समजा तुम्ही काहीच म्हटलं नाही तर मग काय थम्स डाऊन, असं जर झालं तर देन इट इज ऑल रजोगुण. सो आय हॅव पोस्टपोन्ड माय हॅपीनेस इन टू अ फ्युचर पिरियड ऑफ टाइम. म्हणजे मी माझं जे
सुख आहे किंवा माझा जो आनंद आहे तो मी भविष्यात ढकलला. कर्म केल्यामुळे जे कर्मफळ मिळालं किंवा मिळेल त्या कर्मफळामुळे मी आनंदी आनंदी होईन किंवा सुखी होईन, असं मी ठरवलं किंवा असं मला वाटलं. इज दॅट वाईज? ॲब्सोल्युटली नॉट. तर हे सुख-दुःख जे आहे ना, हे कर्मापासून उत्पन्न होतं. असं जर असेल, तर ह्याचा अर्थ आपण रजोगुणी आहोत. असंती असंती दुःख उपजे, असंती दुःख उपजे, सत्कर्मी सुख निभजे, तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होतं आणि सत्कर्मापासून सुख उत्पन्न होतं. आणि त्या दोहींचा म्हणजे सुखदुःखाचा भोग पुरुषाला होतो असं म्हणतात. समजा आपण वाईट कर्म केलं म्हणजे पाप केलं, तर पापाचा परिणाम किंवा पापाचं फळ म्हणजे दुःख आणि पुण्याचा परिणाम म्हणजे सुख. पुण्यकर्म म्हणजे सुख. आता कसं आहे बघा, की समजा आपण एखादं योग्य कर्म केलं, तर आपल्याला रात्री चांगली झोप लागेल ना, की आपण जे योग्य होतं ते केलं. देन वी विल बी इन सुख म्हणजे वी विल बी इन अ हॅपी मेंटल स्पेस. आपण समाधानी राहू की मी हे बरोबर केलं. पण समजा आपण एखादी गोष्ट चुकीची केली म्हणजे पाप केलं, तर आपल्याला ते बोचत राहील सारखं. सो वी विल नॉट बी इन ए हॅपी मेंटल स्पेस. सो वी विल बी इन ए पेनफुल मेंटल स्पेस. त्याला म्हणतात दुःख. ख म्हणजे स्पेस. ख म्हणजे स्पेस. सु म्हणजे हॅपी और गुड स्पेस आणि दू म्हणजे वाईट किंवा अनहॅपी. सो पुण्य जर केलं तर आपण सुखी होतो आणि पाप जर केलं तर आपण दुःखी होतो. म्हणून आपण पाप करू नये, कारण की त्याचं जे परिणाम स्वरूप घडतं त्याला म्हणतात दुःख, राईट. आणि तो सुखदुःखाचा भोग कोणाला होतो? पुरुषाला होतो, म्हणजे ह्या जीवाला होतो, धिस बॉडी. सुखदुःखे जववरी निपजती साचोकारी, तव प्रकृती उद्यमो करी पुरुषो भोगी. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते आणि पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांची कुळवाडी, सांगता असंगडी, जे आंबुली जोडी आंबुला खाय. प्रकृती पुरुषाचा व्यवहार सांगायला लागलं असता तो अघटित आहे, कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते आणि नवरा खातो. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगायला लागला असता तो अघटित आहे, कारण या व्यवहारात स्त्री मिळवते आणि नवरा खातो. म्हणजे प्रकृतीच्या परव्ह्यू मध्ये सगळ्या गोष्टी घडतात आणि पुरुष एन्जॉय करतो, राईट. या प्रकृती पुरुषरूप नवरा बायकोचा संबंध नसतो. म्हणजे काय, ह्याच्या आधीच हे सांगतो ओवी. आंबुला आंबुली ये संगती नासोये, की आंबुली जगविये चोज ऐका. या प्रकृती पुरुषरूप नवरा बायकोचा संबंध नसतो आणि त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको म्हणजे प्रकृती जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. कसं आहे पहा, की प्रकृती आणि पुरुष ह्या दोन गोष्टींचा संबंध नसतो, म्हणजे दीज आर डिस्टिंक्ट एंटिटीज. आणि त्यांचा संबंध नसला तरी सुद्धा प्रकृती प्रसवते. हे कसं काय घडतं? जस्ट इमॅजिन, प्रकृती आणि पुरुष हे नवरा बायको सारखे आहेत, परंतु त्यांचा संबंध नाही आहे, परंतु तरी सुद्धा प्रकृती प्रसवते. हे कसं काय होत असेल? आहे की नाही फॅसिनेटिंग स्टोरी? तर अशा प्रकारची जी स्टोरी आहे ती स्टोरी आपण पुढच्या वेळेस ऐकू, कारण की दिस इज गोइंग टू बी द स्टोरी ऑफ द नेक्स्ट श्लोक. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.